नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला, जो जीवनमुक्त आहे, जागृत आहे। देवानं पियदसी महान सम्राट अशोक, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। तथागत बुद्धाने जो आर्य अठ्ठंगिको मग्गो, आपण धम्मवंदनामध्ये म्हणत असतो अठ्ठंगिको, आर्य अठ्ठंगिको मग्गो। आर्य अठ्ठंगिको मग्गो म्हणजेच आर्य म्हणजे श्रेष्ठ, ज्याला नोबल ट्रूथ म्हणत असतो आपण। तर हे आर्य म्हणजे श्रेष्ठ, अठ्ठांग मग्गो म्हणजे 8 मार्ग। तर तथागत भगवान बुद्धांच्या आर्य अष्टांगिक मार्गाचं एक अंग अष्टांग किंवा त्याला अष्टांगिक सुद्धा म्हणतात। या आर्य अष्टांगिक मार्गाचं एक अंग म्हणजेच सम्यक आजीविका। हे सम्यक आजीविका, ज्याला आपण उपजीविका सुद्धा म्हणू शकतो। आजीविका म्हणजेच उपजीविका, म्हणजे आपल्या उदरनिर्वाहाची जी साधने आहे, आपल्या घरी जी काही धनसंपत्ती येते, कुठल्या मार्गाने येते आणि कुठल्या मार्गाने यायला हवी, या संदर्भातली खबरदारी तथागत बुद्धांनी सांगितलेली आहे सम्यक आजीविकामध्ये। आपल्या इथे जे सम्यक आजीविका आपण जे समजून घेत आहोत, तर तथागत बुद्धांनी सम्यक आजीविकामध्ये ज्या 5 प्रकारचे निषिद्ध व्यापार सांगितलेले आहे, 5 प्रकारचे। तर पहिला व्यापार तथागत बुद्धांनी सांगितलेला आहे जो निषिद्ध व्यापार म्हणून, जे वाणिज्य सूक्तामध्ये सुद्धा आलेला आहे, मध्यम निकायच्या वाणिज्य सूक्तामध्ये, की कोणते व्यवसाय करावे किंवा कुठले व्यापार करावे या संदर्भात तथागत बुद्धांनी विवेचन केलेलं आहे। तर हे निषिद्ध जे 5 प्रकारचे निषिद्ध व्यवसाय, हे व्यापार तथागत बुद्धांनी त्याला मनाई केलेली आहे, ते योग्य नाही, ते दुसऱ्याच्या हिताचे आणि सुखाचे नाही आणि स्वतःच्याही हिताचे आणि सुखाचे नाही। तर असे निषिद्ध व्यापार कोणते आहे, हे 5 प्रकारचे निषिद्ध व्यापार कोणते आहे ते आपण या सम्यक आजीविका या आर्य अष्टांगिक मार्गाच्या त्या एका अंगाने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर ते पहिलं तथागत बुद्धाने सांगितलेलं आहे शस्त्र व्यापार। तर हे शस्त्र व्यापार आपण पाहतो की शस्त्रांची तस्करी करणं, एक देश दुसऱ्या देशाला किंवा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जर शस्त्रांची देवाणघेवाण करत असेल, शस्त्रांची देवाणघेवाण करणं, जिथं युद्ध होईल, माणसं मारल्या जाईल, रक्तपात होईल, मनुष्य हानी होईल, जीवित हानी होईल, असं शस्त्र व्यापार आपण करू नये, हे तथागत बुद्धांनी या व्यापाराला, शस्त्र व्यापाराला निषिद्ध व्यापार म्हणून तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे। म्हणून या शस्त्रांचं आपल्याला
आपण स्वतः सिद्धार्थ गौतमाचा जेव्हा गृहत्याग बघतो किंवा महाविनिष्क्रमण, तर त्यावेळी तथागत बुद्ध शस्त्र खाली ठेवताना दिसतात. या जगात शांतता नांदावी. शांतता बुद्धाचं एक, शांती म्हणजे काय, तर शांती म्हणजेच बुद्धाने उत्तर दिलं होतं की द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे म्हणजे शांती होय. या जगात शांतता नांदावी म्हणून मी गृहत्याग करत आहोत. तर तथागत बुद्धांनी सुद्धा स्वतः या शस्त्र व्यापाराचा निषेध केलेला आहे. म्हणून बौद्धांनी या शस्त्रांची देवाणघेवाण किंवा शस्त्र तस्करी करू नये. शस्त्र व्यापार करणं ही चुकीची आहे गोष्ट तथागत बुद्धांनी सांगितली आहे आणि ती सम्यक आजीविकेमध्ये येत नाही. दुसरी गोष्ट तथागत बुद्धांनी सांगितलेली आहे पशु व्यापार. पशु व्यापार म्हणजेच काय, गाई गुरांची कत्तली करणं किंवा गाई गुरांना म्हणजे कत्तलखाना निर्माण करून गाई गुरांचं कत्तलखाना उभा करून त्याचं पशुचा व्यापार करणं. त्याच्यामध्ये जीव हिंसा होते, पशूंची हत्या होते, पहिल्या शिलाचं उल्लंघन होते. म्हणून तथागत बुद्धांनी पशु व्यापाराला सुद्धा विरोध केलेला आहे. आणि हे पशु व्यापार निषिद्ध व्यवसायामध्ये तथागत बुद्धांनी सांगितलेले आहे, ते सम्यक आजीविकेमध्ये येत नाही. तिसरं सांगितलं आहे तथागत बुद्धांनी मांस व्यापार. हे सुद्धा सम्यक आजीविकेमध्ये निषिद्ध व्यापार, निषिद्ध व्यवसाय म्हणून तथागत बुद्धांनी त्याचाही निषेध केलेला आहे. मांस व्यापार, मांस विक्रीचा व्यवसाय करणं, धंदा करणं, मांस विक्रय करणं, तर या मांस व्यवसायाला सुद्धा तथागतांनी निषिद्ध व्यापार सांगितलेला आहे. सम्यक आजीविकेमध्ये हा मांस व्यापार येत नाही. तिसरं चौथं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे मद्य व्यापार. मद्य व्यापार म्हणजेच दारू विक्रीचा व्यवसाय करणं, दारू विक्रीचा धंदा करणं किंवा दारू विक्रीचा व्यापार करणं. या संदर्भात तथागत बुद्धांनी महामंगल सूत्रामध्ये सुद्धा या मद्य व्यापाराच्या संदर्भात भगवान बुद्धांनी मद्यपानाचं संयम असा उल्लेख आलेला आहे. मद्यपानाचं संयम, जो व्यक्ती मद्यपानापासून दूर राहतो, संयम बाळगतो, त्याचं मंगल होत असते, त्याच्या जीवनामध्ये मंगलकारी घटना घडत असतात, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून महामंगल सूत्र असो किंवा पराभव सूत्रामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी तेच सांगितलेलं आहे. इत्ती दुत्तो सुरा दुत्तो अक्क दुत्तो चयंग नरो लद्धंग लद्धंग विनाशेती तंग पराभवतो मुखम. जो व्यक्ती मद्यपी आहे, जो व्यक्ती स्त्री लंपट आहे, स्त्रीच्या मागे लागतो, किंवा जो व्यक्ती जुगारी आहे, त्याचा पराभव, त्याची अधोगती निश्चित आहे, हे तथागत बुद्धांनी मद्य व्यवसायाच्या संदर्भात सांगितलेलं आहे. सुत्त निपातामध्ये सुद्धा, धम्मिक सूत्रामध्ये असा उल्लेख आहे, मज्जूच पाननं समच्चरेय धम्मं दुमं रोचेय योग हट्टो न पायये पिब्बतं मानुजच्चा पुमादत्तं इति न विदित्वा. जो गृहस्थ धम्माला पसंत करतो त्याने दारू पिऊ नये, दुसऱ्याला दारू पाजू नये आणि पिण्याकरता प्रोत्साहन देऊ नये, हे उन्मादक याची जाणीव असू द्या. तर तथागत बुद्धांनी धम्मिक सूत्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की दारू पिणे आणि दारू पाजणे आणि दारूसाठी प्रोत्साहित करणे. आपण अनेक मोबाईल असेल किंवा टीव्ही असेल तर आपण अनेक चित्रफिती पाहतो, ज्याला आपण ऍडव्हर्टायझिंग म्हणतो. दारूच्या जाहिराती केल्या जातं. दारू किती एक प्रतिष्ठेचं म्हणून त्याला एक मान्यता आहे. आणि म्हणून हे तथागत बुद्धांनी मद्यपानाला विरोध केलेला आहे. मद्यपानाला तर विरोध केलेला आहे. तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे की एखादा व्यक्ती तुम्हाला
म्हणजे तुमच्या समोर जर एखादी सिंह येत असेल, वाघ येत असेल, तर त्या सिंहाला, वाघाला पाहून घाबरू नका. म्हणजे त्या वाघ असा डरकाळी फोडत येत असेल किंवा तो सिंह डरकाळी फोडत येत असेल, तर त्या वाघाला, सिंहाला भेऊ नका. कोण तुम्हाला उंच पहाडावरून उडी टाकायला लावत असेल, तर त्या उंच पहाडावरून उडी टाकायलाही भेऊ नका. कोणी तुम्हाला आग मध्ये कुदायला सांगत असेल, तर त्या अग्नीमध्ये कुदायलाही मागे पुढे पाहू नका. आणि कोणी तुमच्या मानेवर तलवार ठेवली असेल, तर त्या तलवारीलाही घाबरू नका. लोक तुम्हाला शूर म्हणतील, वीर म्हणतील. म्हणजे त्या वाघाला, सिंहाला भेऊ नका, अग्नीला भेऊ नका, पहाडावरून, उंच पहाडावरून उडी टाकायला भेऊ नका. कोणी तुमच्या मानेवर तलवार ठेवली असेल, त्या तलवारीला भेऊ नका. पण तथागत बुद्ध म्हणतात दारूला भ्या. कारण दारू ही गरिबीला जन्म देते, अनाचाराला जन्म देत असते आणि दारिद्र्याला सुद्धा जन्म देत असते. गरिबी, दारिद्र्य आणि अनाचाराची जननी दारू आहे. आणि म्हणूनच तथागत भगवान बुद्धांनी पाचवं सील जे आहे, मेन बेस आहे, पाया आहे पंचशीलाचा, जीवन जगण्याचं मापदंड, मोजमाप म्हणजे पंचशील आहे. बुद्धाच्या धम्माचा प्राणच पंचशील आहे. या पंचशीलानच हे पाच सील, म्हणजे त्याचं जे पाचवं सील आहे, सुरा, मेरयन, मज्ज, तशा तर बुद्धांनी पाच प्रकारच्या नशा सांगितल्या आहे. पण पहिल्याच नशा भगवान बुद्धांनी सांगितल्या सुरा मेरय. सुरा म्हणजे काय तर कच्ची नशा, मेरय म्हणजे काय तर पक्की कच्ची नशा. त्याच्यामध्ये दारू आहे, चरस आहे, अफू आहे, गांजा आहे, कोकेन आहे, तंबाखू आहे आणि तंबाखू पासून निर्मित असलेली नस आहे. नस ही तंबाखू पासूनच तयार होत असते, ती सुद्धा एक नशा आहे. जर तुम्ही नसीनं दात घासत असाल किंवा तंबाखूचं सेवन करत असाल, तर तीही नशा आहे. आपण पाचव्या शिलाचं उल्लंघन करतो, हे आपल्याला लक्षात असू द्या. म्हणून नशा छोटी असो का मोठी असो, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आणि कुठल्याही गोष्टीची नशा ही मनुष्याला दुःखदायकच ठरत असते. म्हणून भगवान बुद्धांनी एकूण 5 प्रकारच्या नशा सांगितल्या, परंतु पहिल्या क्रमांकाची नशा सांगितली मद्यपानानं आणलेली नशा. कारण ती गरिबीला, अनाचाराला आणि दारिद्र्याला जन्म देत असते. म्हणून तथागत बुद्धांनी या मद्य व्यापाराचा निषेध केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक देशांमध्ये, म्हणजे कोलंबियामध्ये, त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये किंवा त्या जर्मनीच्या बॉन विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचं शिक्षण झालं. अनेक लोक म्हणतात की आपण असं ऐकलंय असेल की तिकडे अमेरिकेसारख्या देशामध्ये किंवा तिकडे जे थंड प्रदेशाची देश आहे, तर त्या ठिकाणी शराब घ्यावीच लागते, दारू प्यावच लागते असं म्हणतात लोक. परंतु बाबासाहेब मात्र एवढ्या शिलाचा पुतळे होते बाबासाहेब, की बाबासाहेब त्या विदेशामध्ये राहून सुद्धा त्यांनी दारूच्या ग्लासालाही स्पर्श केला नाही किंवा कधी सुपारीचा साधा तुकडाही दातावर ठेवला नाही. एवढे डॉक्टर बाबासाहेब शिलाचं पालन करत होते. शिलाचा पुतळा जर कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे ज्या थंड प्रदेशामध्ये तिथले जे फॉरेनर्स लोक आहे दारू पितात, येवाना तिथल्या स्त्रिया सुद्धा दारूचं हे करतात. तिथं जिवंत राहणं शक्य नाही म्हणतात लोक, तिथं प्यावीच लागते, घ्यावीच लागते. परंतु बाबासाहेबांनी मात्र तशाही परिस्थितीमध्ये आपल्या शिलाचं पालन केलं. बाबासाहेबांनी दारूच्या ग्लासाला, त्या मद्यप्राशनाला अजिबात हात लावला नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे, आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब विद्वान होते, नक्कीच विद्वान होते, अख्खं जग त्यांना मानतं. परंतु बाबासाहेब हे शिलाचा पुतळा होते, शिलाचा पुतळा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक घटना मी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पुलगावला 25 एप्रिल 1954 बाबासाहेब पुलगावला येत असताना, पुलगावला येत असताना बाबासाहेब पवनीला गेले भंडारा जिल्ह्यात, त्यानंतर देसाईगंजला गेले, म्हणजे ते गडचिरोलीमध्ये, वडशाला गेले बाबासाहेब, मूलला गेले, चंद्रपूरला गेले. असं करता करता बाबासाहेब भंडारा जिल्ह्यामध्ये अजूनही दसरा मैदान आहे, जिथं बाबासाहेबांची सभा झाली होती, दसरा मैदान.
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही कार्यकर्ते स्वतंत्र मजूर पक्षाचे आणि समता सैनिक दलाचे निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना पुलगावला बोलावलं, त्यांना पैशाची थैली देण्याचं कबूल केलं. त्या काळात आता नोटा तर नव्हत्या, पैशाची थैली. तर मग बाबासाहेब जेव्हा पुलगावला आले तर पुलगावला येत असताना वाटेतली घटना सांगतो मी. ती वाटेतली घटना अशी आहे की बाबासाहेब जेव्हा दसरा मैदानावरून निघाले तर त्यांचा प्रचार दौरा चालू होता. भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीसाठी बाबासाहेब उभे होते. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि तुम्ही कल्पना करा की 25 एप्रिल 1954 बाबासाहेब एप्रिल महिन्यात आलेले आहे. एप्रिल महिन्यात, मग एप्रिल महिन्यामध्ये किती आहे का ना, वैशाख वनवास असतो ना, कडक उन्हाळा असतो एप्रिल महिन्यामध्ये. तर बाबासाहेबांची गाडी, बाबासाहेबांचे काही सहकारी होते. मी तुम्हाला मद्य व्यापार हा निषिद्ध व्यापार म्हणून सांगत आहो, 4थ्या क्रमांकाचा. तर बाबासाहेब जेव्हा निघत असताना बाबासाहेबांना तहान लागली आणि बाबासाहेबांनी वाटेमध्ये आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं की गाडी रस्त्यावर थांबवावी, एखाद्या हॉटेलमध्ये पाणी प्यायचं आहे म्हणून बाबासाहेबांनी गाडी थांबवायला लावली. आणि जशी गाडी थांबली तर त्या ठिकाणी थंडगार माठांमध्ये, रांजणांमध्ये पाणी भरलेलं होतं. आता चाय पिणार आणि त्या ठिकाणी पाणी पिणार. तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बाबासाहेबांचे जे कार्यकर्ते होते, बाबासाहेबांचे कार्यकर्ता एक बोलला, बाबासाहेबांना बोलत आहे, बाबासाहेब या ठिकाणी थंडगार पाणी तर आहेच, इथे थंडगार पाणी आहेच, पण थंडगार पाणी तर आहे पण इथे ताडी सुद्धा उपलब्ध आहे. ताडी विक्रीला आहे. ताडी समजलं ते तुम्हाला? काही आमचे भिक्खू लोक बौद्धगयाला जातात, उपासक उपासिका लोक जातात त्या डुंगेसरीकडं, तिकडं ताडीचे खूप झाड आहे. त्या सुजाताच्या त्या ठिकाणी जातात, त्या बकरोरच्या ठिकाणी काही भिक्खू लोक, उपासक उपासिकाही लोक. बघा बाबासाहेबाला विनयाचं म्हणजे विनय पिटकामध्ये गोष्ट आहे. भिक्खूंनी मोहाचे फूल खाऊ नये हे विनय पिटकामध्ये एवढी बारीक गोष्ट लिहिलेली आहे. बाबासाहेबांना विनय पिटकाचं किती नॉलेज होतं, त्यांचा किती गाढा अभ्यास होता धम्माच्या विनयाच्या संदर्भात. तर बाबासाहेबांना ते कार्यकर्ते म्हणत आहे की बाबासाहेब पाणी तर नक्कीच प्या, पण पाणी पेक्षा ताडी इथं उपलब्ध आहे तर ताडीच प्या. उन्हाळ्याचे दिवस आहे तर ताडी पिऊ शकता. तर बाबासाहेब म्हणत आहे आता पाणी तर आहेच पण ताडी घ्या, ती चांगली असते, थंडी असते उन्हाळ्याच्या दिवसासाठी. तर बाबासाहेब म्हणतात मी जर आज ताडी प्यायला लागलो तर माझा समाज उद्या दारू प्यायला लागेल. कारण तुम्हाला माहित आहे आज काढलेली ताडी जर रात्रभर ठेवण्यात आली तर ती दुसऱ्या दिवशी काय होते, दारूच बनत असते, आहे की नाही, दारूच बनत असते. तर काही लोक समर्थन करतात, भिक्खू लोकही समर्थन करतात, मी बघितलं समर्थन करतात ताडीचं. पण बाबासाहेबांचे रायटिंग स्पीचेस मधली गोष्ट सांगतो आम्ही, ताडी सुद्धा न सेवन करणारे. कारण ताडी जर सेवन केली तर माझा समाज उद्या दारू प्यायला लागतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ताडीच्या ग्लासाला सुद्धा स्पर्श केला नाही, एवढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिलाचं पालन करत होते. तर खरोखरच आज आपला समाज आहे की नाही, जे पराभव सूत्रामध्ये सांगितलं आहे, बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुगाराचा नाद हा पराभवाचे अधोगतीची कारण आहेत, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, या मद्यपानाच्या संदर्भात अनेक लोकांमध्ये काही गैरसमजुती आहे. एक तर उपासक असा आला की भंतेजी म्हणे 22 प्रतिज्ञामध्ये तुम्ही असं सांगितलं, बाबासाहेबांनी तसं सांगितलं, तुम्ही असं म्हणता नेहमी. बाबासाहेबांनी म्हणे फक्त तिथं 22 प्रतिज्ञामध्ये एवढंच लिहिलं म्हणे मी दारू पिणार नाही, एवढंच लिहिलं म्हणे, आहे तिथे लिहून, आपल्या विहारात आहे, मी दारू पिणार नाही एवढंच लिहिलं म्हणे, मी दारू पिणार नाही एवढंच लिहिलं म्हणे. बाकीच्या तर गोष्टी लिहिल्या नाही म्हणे, खर्रा, तंबाखू, बिडी, सिगरेट, कोकेन, गांजा हे लिहिलं नाही म्हणे. तुम्ही आम्हाला कशाला मनाई करता, आहे की नाही. म्हणजे चांगले चांगले वक्ते, भारतीय बौद्ध महासभेचे वक्ते, लक्षात घ्या, मी स्वतः पाहिलं अनुभवानं म्हणून सांगत आहो. भंतेजी खात नाही असं नाही म्हणत मी, त्यांना भंतेजीच म्हणत नाही, जे खात असतील ते खात असतील त्याला भंतेजीच म्हणत नाही. चिवर घेतल्यानं कोण भंतेजी होते, आहे की नाही. तर तंबाखू, बिडी, सिगारेट हे जे अंमली पदार्थ आहे, तर जे लोक धम्माचं काम करतात
आपली काया वाचा वाणी पवित्र असली पाहिजे. याच्यासाठी आपल्याच तोंडात जर खर्रा तंबाखू असेल तर आपण इतरांना काय उपदेश करणार. आपण प्रत्येक गावामध्ये पाहतो, खूप कमी गावं असतील असे गाव, आणि गावामध्ये जे विहार राहतं ना, ते विहाराच्या समोर आपल्या समाजातल्या लोकांचे 2-3 पानटपऱ्या राहतात. 2-3 पानटपऱ्या म्हणजे प्रत्येक गावातला अनुभव आहे. माझ्या म्हणजे असं आम्ही प्रचार दौऱ्याला जेव्हा फिरतो, प्रत्येक गावातल्या विहाराच्या समोर किंवा आजूबाजूला तरी तुम्हाला पानटपऱ्या दिसते. आमच्या मुस्लिम बांधवाच्या दिसत नाही, हिंदू बांधवांच्या खूप कमी. पण आपल्या समाजामध्ये जिथं बुद्ध विहार आहे, तर बुद्ध विहाराच्या अगल बगल सामोरला तुम्हाला एक तरी दिसन, पण दिसते. त्याचा कचरा संपूर्ण विहारापाशी येईल, लोक त्या विहारामध्ये दिसेल. आणि अर्धे अधिक विहार त्या यवतमाळ मधलं, आता जाऊ द्या, मी माईक मध्ये बोलत आहो व्हिडिओ मध्ये, म्हणजे असे एक विहार बघितलं की तिथं 10 दिवस मी शिबिरात राहिलो. त्या विहारामध्ये रात्रभर त्या मैदानामध्ये म्हणजे गांजा ओढणारे, सिगारेट ओढणारे, दारू पिणारे मी लोक बघितले विहाराच्या परिसरामध्ये, कंपाऊंड मध्ये. विहारामध्ये कमी आणि विहाराच्या बाहेर असणारी लोक भरपूर आहे, लक्षात घ्या. आपल्या समाजामध्ये अर्धे अधिक ग्रामीण भागात मी एवढं बघितलं, इथंच आपल्या देवळी तालुक्यामध्ये अर्धे गाव असे बघितले की विहाराच्या मागच दारू विक्रीचा धंदा आहे. विहाराच्या मागच एक गाव तर असं बघितलं मी, सेवाग्राम 5चं, कशाला कोणाच्या गावाची बदनामी करायची. फक्त उदाहरण सांगतो मी तुम्हाला. बाबासाहेबांचा पुतळा आणि गौतम बुद्धांची मूर्ती विहाराच्या समोर, म्हणजे ते बाहेर राहतात ना पुतळे विहाराच्या, आणि त्या पुतळ्याच्या मागेच दारूच्या ते काय म्हणते डबक्या, त्या पुतळ्याच्या मागेच. तर अशाही पद्धतीची लोक आपल्या समाजामध्ये आहे. आणि दारू पिऊन येणारे लोक तर भरपूर आहे विहारामध्ये. म्हणजे त्यांना संकोचही वाटत नाही, त्यांना लज्जाही वाटत नाही की आपण नशा करू नये. तर विहारात म्हणजे त्यांना भीती नाही आहे बुद्धाची, म्हणजे दारू पिऊनही विहारामध्ये प्रवेश करतात. म्हणून विहार हे मंगल कार्यालय नाही आहे. ख्रिश्चनांच्या, मुस्लिमांच्या चर्चमध्ये आणि मस्जिदीमध्ये लग्न नाही होत, कारण ते त्यांची पवित्रता ठेवतात. आपल्या याच्यामध्ये पवित्रता नाही. विहार हे धम्म प्रचाराचं केंद्र आहे. मंगल कार्यालय नका बनवू त्याला. पण आपल्या समाजामध्ये ते हळूहळू येत आहे. तुम्हाला ऐकायला माझं कस तरी वाटत असेल, काय काय ठिकाणी तर विहार बचत गटाची केंद्रच झाली, काय काय ठिकाणी तर बालवाड्या झाल्या विहारामध्ये. माझ्या अनुभवान सांगता, बालवाड्या बनवल्या. काही काही विहारामध्ये, वर्धेलाच एक विहार पाहिलं, तिथं ब्युटी पार्लरचे कोर्स चालून राहिले विहारामध्ये. दिवसभर खाली राहतं तर भाड्यानं, असे विहारच आहे, लक्षात घ्या. आणि काही काही विहारात अशी आहे की फक्त ती गावामध्ये एखादी मयत झाली असेल तर लोकांच्या त्या जानवस्यासाठी, लग्न असेल तर तेव्हा ते विहार खुलल्या जातं. किंवा मग ते गावामध्ये कोणीतरी, असंच एकामध्ये गावामध्ये गेलो तर मला विहार उघडं दिसलं. अरे म्हटलं, मी अचानक गेलो त्या गावामध्ये आणि मला विहार उघडं दिसलं, तर मी सहज विचारलं, अरे तुम्हाला कसं माहित मी येणार आहे म्हणून. तसं नाही जी म्हणते, जी म्हणे आम्हाला ते माहित नाही म्हणे तुम्ही येणार आहात का म्हणून. पण आमच्या गावामध्ये ते बाजूची म्हातारी मरण पावली म्हणून तिच्या घरचे पाहुणे ते गंज बिंज वगैरे न्यायचे आहे ना, पाहुणे वगैरे सगळे लोक इथं जेवण करणार आहे म्हणून विहार उघडा आहे. असं म्हणे विहार लॉक राहते म्हणे, फक्त 14 एप्रिलला उघडते, 6 डिसेंबरला पौर्णिमेला. तर अशाही पद्धतीची लोक आहेत. तर ही मद्य व्यवसाय किती घातक आहे. आणि या भारतामध्ये तुम्हाला माहित असेल, जेव्हा कोरोना महामारी आली तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, तुम्हाला आठवण नसेल पण मला माहित आहे, बुद्ध जयंतीच्या, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मोदीने दारू सुरू केली. त्या दिवसावरच कोरोनामध्ये सगळं बंद, पण दारूचा व्यवसाय मात्र चालू. कारण त्यांना नशेमध्ये ठेवायचं आहे का नाही. शूद्राती शूद्र अस्पृश्यांच्या लोकांना या नशेमध्ये, गुंगीमध्ये ठेवूनच, आहे का नाही, दारू पाजून मद्यपान करून त्यांना झेंडे पकडायला लावणं, त्यांना गुलाम करणं, आणि त्यांना ती अवस्था हवी आहे. हे असंच वातावरण राहिलं पाहिजे, याच्यासाठी ते लोक प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून हे भगवान बुद्धाने जे 5वं शिलाचं पालन जे सांगितलं आहे, सुरामेर, हे संपूर्ण बुद्धिस्ट कंट्रीतले लोक त्याचं पालन करतात. तुम्हाला तिथे हे 5 शिलाचं काटेकोरपणे तंतोतंत पालन करताना बौद्ध राष्ट्रामध्ये दिसतात. तर म्हणून भगवान बुद्धांनी हे जे मद्य व्यापार सांगितलेला आहे, मद्य व्यापार, दारू विक्रीचा व्यवसाय करणं ही चुकीची गोष्ट आहे, हे तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि ते सम्यक आजीविकेमध्ये
येत नाही. आर्य अष्टांगिक मार्गाचं एक अंगच आहे सम्यक आजीविका, त्याच्यामध्ये मद्य विक्रीचा धंदा येत नाही, लक्षात घ्या. कारण अनेक कुटुंबाचं काय होत असते, अनेक कुटुंबाची धुळदाणी होत असते, आहे की नाही. असं बाबासाहेबांचं एका भाषणामध्ये मत आहे. काय म्हणतात बाबासाहेब, एखाद्या घरातल्या कर्त्या पुरुषातला जर दारूचं व्यसन असेल, दारूचं व्यसन, तर दारूची नशा त्याचं घर बर्बाद करत असते. आणि एखाद्या बाईला देवदेवाची नशा असेल तर ती बाई आपलं अख्खं घर कुटुंब बर्बाद करते. म्हणजे दोन प्रकारच्या नशा बाबासाहेबांनी सांगितल्या. पहिली नशा कोणती, म्हणजे घरच्या पुरुषाला जर दारूची नशा असेल तर तो अख्खं घर बर्बाद करते त्या दारूच्या नशेमुळे. आणि एखाद्या बाईला देवाधर्माची नशा असेल, देवदेव करण्याची नशा असेल, तर ती बाई अख्खं कुटुंब बर्बाद करत असते. देवधर्माची एक नशा असते. त्या दोन्ही नशेपासून दूर राहिलं पाहिजे आणि हे तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर हे मद्य व्यापार एक चौथ्या प्रकारचा निषिद्ध व्यापार म्हणून भगवान बुद्धाला ते सम्यक आजीविकेमध्ये येत नाही. आणि तथागत बुद्धांनी आणखी एक व्यापार सांगितलाय, तो सांगतो, तो म्हणजे देह व्यापार. देह व्यापार म्हणजे वेश्या व्यवसाय ज्याला म्हणतो आपण. कोणता, वेश्या व्यवसाय. तर वेश्या व्यवसाय म्हणजे कोणता, शरीर विक्रिय करणं, आपलं शील विकणं एका यानं. मी बाबासाहेबांची ती घटना सांगतो की मनुष्याचा सगळ्यात उत्तम दागिना सील आहे. सीलच प्रथम आहे आणि शीलच शेवट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या माझ्या समाजातील लोक, म्हणजे या देशातील लोक, या भारत देशातील लोक, शिकले सवरले लोक, म्हणजे शिलाईशिवाय जर शिकले सवरले लोक माझ्या समाजात तयार झाले, शब्द असा आहे बाबासाहेबांचा, शिलाशिवाय जर शिकले सवरले लोक या देशामध्ये किंवा माझ्या समाजामध्ये तयार झाले तर त्यांच्या शिक्षणातच देशाचा किंवा समाजाचा नाश आहे, लक्षात घ्या. म्हणजे शिक्षण आहे पण शिक्षणाबरोबर शील नसेल तर त्या शिक्षणाला काहीही महत्व राहत नाही. शिलाशिवाय विद्या फुकाची. मग त्याच्यामधलं शील हेही येतं ना, सुरामेरय. एखादा शिक्षक खूप छान शिकवत असेल परंतु तो जर नशा पान करत असेल, दारू पित असेल, तर त्याच्या शिक्षणाला काहीही महत्व नाही. आपल्या समाजामधील अर्धे अधिक गायक म्हणण्यापेक्षा काही बोटावर मोजण्याला जर सोडले तर अर्धे गायक तर आपले गाणे म्हणणारे गायक पाहिले ना तुम्ही, अनेक लोक आहेत. ज्याचा गोड गळा आहे म्हणून काय चाटायचा आहे, गोड गळा आहे म्हणून, आहे की नाही. पण जो खरोखरच बुद्धाच्या गाण्यावर, बाबासाहेबाच्या गाण्यावर जे लोक पोट भरतात, गायक कलाकार लोक, ज्या महाकवी वामनदादा कर्डक ज्यांनी पिपे वाजून, तेलाचे पिपे वाजून, रिकामे पिपे वाजून, कधी कधी बैलबंडीनं, कधी कधी उपाशी तापाशी, उन्हात अनात, या गावावरून त्या गावामध्ये, म्हणजे त्यांनी कसल्याही प्रकारची सुपारी नाही घेतली, कसल्याही प्रकारचा ऍडव्हान्स नाही घेतला, कधी बिस्लरीचं पाणी मागितलं नाही, कधी त्यांनी सोयी सुविधा मागितल्या नाही, कधी गाडी मागितली नाही, कधी पैसे मागितले नाही की आम्हाला 1 लाख रुपये असेल तर आम्ही तुमच्या कव्वालीचा कार्यक्रम, प्रबोधनाचा कार्यक्रम, भीमगीत बुद्ध गायनाचा कार्यक्रम आम्ही घेतो, असं त्यांनी कधीच अट ठेवली नाही. महाकवी वामनदादा कर्डक यांनी 10,000च्या वर बाबासाहेबांवर, बुद्धांवर गाणी लिहिली. महाकवी वामनदादा कर्डकांच्या गाण्यावर आजचे गायक लोक जगत आहे, तेच गाणे जुने त्याच गाण्यावर जगत आहे. पण अजूनही मात्र महाकवी वामनदादा कर्डकांची जयंती नाही होत. कमीत कमी त्या गायक लोकांची जबाबदारी आहे की जे लोक वामनदादा कर्डकाच्या गाण्यावर जगतात, तर त्या लोकांनी साधी जयंती नाही का ना त्यांच्या गावाला, त्या नाशिकच्या सिन्नरला त्यांचं एक स्मारक सुद्धा उभारलेलं नाही. तर लक्षात घ्या, गायक असो का प्रबोधनकार असो का धम्मचारी असो, मग तो कुठल्याही जो धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो त्याच्यावर एक जबाबदारी असते. काय तो व्यक्ती नशापान करतो का, काय त्याच्या तोंडामध्ये खर्रा आहे का, तंबाखू आहे का, सिगारेट पितो का, जर ह्या गोष्टी देत असेल तर त्यांच्या त्या ज्ञानाला, त्याच्या त्या सांगण्याला, त्याच्या त्या प्रबोधनाला काहीही अर्थ उरत नाही. जिथं शिलाचं उल्लंघन असते तिथं आपण बोललं पाहिजे.
गोड गळा आहे म्हणून काय करता? त्या गोड गळ्यानं तुम्ही म्हणजे दारूच्या तोंडानं तुम्ही बाबासाहेबाचा जयभीम घेता, बाबासाहेबांची गाणी म्हणता, बुद्धाचं नाव घेता, शिलाचं उल्लंघन करून तुम्ही बुद्धाचं नाव घेत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे. त्याचा आपण विरोध केला पाहिजे. लक्षात घ्या, शील महत्वाचा आहे. त्या गायकाचा त्याचा गळा महत्वाचा नाही, तो शिलाचं कितपत पर्यंत पालन करते हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं होतं, एक भाकीत सांगितलेलं होतं. कोणतं? की आज माझा समाजातील जो व्यक्ती आहे ना, तो माडीमध्ये, बंगला गाडीमध्ये आणि बाईच्या साडीमध्ये गुंतलेला आहे. अशा लोकांना टोचून बोला म्हणते बाबासाहेब. नाशिकच्या भाषणामध्ये सरळच बोलले बाबासाहेब, अशा लोकांना टोचून बोला. जे लोक धम्म प्रचार प्रसार करतात, जे लोक धम्म प्रसाराचा ज्यांनी ध्यास घेतलेला आहे, अशा लोकांना बाबासाहेब म्हणजे अशा लोकांना एक जबाबदारी दिली आहे बाबासाहेबांनी. भाषणामध्ये, रायटिंग स्पीचेस मध्ये बाबासाहेब म्हणतात तशा लोकांना टोचून बोला. आणि काय टोचून बोला तेही सांगत आहे बाबासाहेब. पण कोणालाही टोचून बोलू नका, पण कोणालाही टोचून बोला आणि काय टोचून बोला हेही सांगितलं आहे बाबासाहेबांना. अरे तू शेणातल्या किड्यासारखा जगत आहेस. जो व्यक्ती बाबासाहेबाला बेईमान झालेला आहे, गद्दार झालेला आहे, ज्याला बाबासाहेबांच्या उपकाराची, त्यागाची, बलिदानाची जाणीव नाही, जो बाबासाहेबांचे उपकार विसरलेला आहे, जो समाजाशी काही घेणं देणं ठेवत नाही, बुद्ध विहाराशी घेणं देणं ठेवत नाही ना, त्या संविधानाचं काय आहे ना, समाजात काय चालू आहे त्याला कशाचीही पर्वा नसते, जो फक्त आपलं घर बरं, आपलं दार बरं, अशा व्यक्तीला टोचून बोला म्हणते. आणि काय टोचून बोला म्हणते? अरे तू शेणातल्या किड्यासारखा जगत आहे. शेणातला किडा कसा आहे माहित आहे तुम्हाला? शेणातच जन्म घेतो, शेणातच जगतो आणि शेणातच मरतो. तर काही लोकांनी हेच असंच पकडलेलं आहे, खा प्या मजा करा. तर अशा लोकांना टोचून बोला म्हणते बाबासाहेब, की जे लोक बाबासाहेबांना बेईमान झाले आहे, विसरलेले आहे. म्हणून बाबासाहेबांना आग्र्याच्या भाषणामध्ये बोलले बाबासाहेब, जिनको आगे बढ़ने का मौका दिया, इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. मला शिकल्या सवरल्या लोकांनीच धोका दिला. समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय आहे की नाही? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी चळवळ जर आज चालवत असेल तर महिला वर्ग. आज वर्षावासाच्या सत्रामध्ये, वर्षावासाच्या कालावधीमध्ये येणाऱ्या महिला वर्ग आहे. कधी कधी बोलणं भंतेजीला हे शोभत नाही, पण बोलावंसं वाटते की बाबासाहेबांचं काम आहे की नाही महिला वर्ग करत आहे, पुरुष मंडळी दिसत नाही. अनेक वक्ते आम्ही पाहतो भाषणामध्ये, अनेक वक्ते खूप छान बोलतात आणि प्रत्येक व्यक्ती बोलतात भाषणामध्ये. महिला वर्ग धम्म परिषदेमध्ये, शिबिरामध्ये महिला वर्ग, भिक्खूंच्या आदरातिथ्यामध्ये महिला वर्ग, ग्रंथामध्ये महिला वर्ग, बुद्ध वंदनेमध्ये महिला वर्ग, प्रत्येक कामामध्ये महिला पुढेच आहे. प्रत्येक कामामध्ये पुढे महिला. आणि काही महाभाग मोठे मोठे भाषण करतात प्रबोधनकार, आणि माहिती आहे काय म्हणतात? तेही तसेच म्हणतात धम्म परिषदेमध्ये. म्हणजे ते म्हणतात ना, काय म्हणतात? महिला जास्त आहे धम्म परिषदेमध्ये आणि पुरुष मंडळी, तरुण मंडळी आहे नाही. पुरुष मंडळी, तरुण मंडळी आहे नाही, महिला वर्ग जास्त आहे. पण तो विसरून जातो की माझा स्वतःचा मुलगा मी सोबत आणलाय का, आहे की नाही? तुम्हालाही हा प्रश्न पडते का नाही कधी कधी? याच विहारामध्ये, इथेच प्रत्येक विहारातल्या महिलांना हा प्रश्न पडत असेल. कोणता? तुम्हाला तोच प्रश्न पडतो का नाही? याच विहारामध्ये, इथेच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महिलांना हा प्रश्न पडते. कोणता? तरुण मुलं धम्माकडे नाही, बुद्ध विहाराकडे नाही, आणि पुरुष वर्ग बुद्धाकडे नाही, धम्माकडे नाही. दिवसभर बुद्ध विहारासमोर बसून राहतील पण बुद्ध विहारात येणार नाही. त्यांच्या मनामध्ये श्रद्धा नाही, बुद्धाविषयी श्रद्धा नाही, आहे की नाही? तर लक्षात घ्या, तुम्हालाही तो प्रश्न पडत असेल कधी कधी की तरुण पिढी आणि पुरुष मंडळी बुद्ध विहारात दिसत नाही, ग्रंथाला दिसत नाही, तुम्हाला कुठेच दिसत नाही, काही मोजकी लोक सोडली तर. मग आपण विचार करायला पाहिजे, कोणते तरुण पोरं आणि कोणते पुरुष मंडळी? आपल्याच घरचे ना. मग तुम्ही दुसऱ्याला म्हणणार का? म्हणू शकता का या विहारामध्ये तरुण मुलं आणि माणसं येत नाही? तुम्ही म्हणू शकता असं? म्हणू शकता असं? मग कोणते तरुण मुलं, कोणते माणसं? तुमच्याच घरचे माणसं, तुमच्याच घरचे मुलं, आहे का नाही?
पण साधी आज बाबासाहेब म्हणतात मी सारा भारत बौद्धमय करीन, मी प्रबुद्ध भारत करीन, पण त्याची सुरुवात बाबासाहेबांनी कुठून करायला सांगितली? स्वतःच्या घरापासून, आहे का नाही? मग बाबासाहेबांनी जगातल्या कुठल्याच माणसावर एवढी जबाबदारी सोपवली नाही भारत बौद्धमय करण्याची, ती आपल्यावर सोपवली आहे जाता जाता. मग आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे, काय मी माझं घर बौद्धमय केलेलं आहे? काय माझ्या मुलाला, सुनेला, माझ्या पतिदेवाला, कमीत कमी एका व्यक्तीला, एखाद्या उपासिकेनं म्हटलं ग्रंथाला चला, धम्म परिषदेला चला, कुठे काय असेल धम्माचा प्रबोधनाचा कार्यक्रम असेल, भिक्खू असेल, चला म्हणलं, तुम्ही 5 बाया गोळा करू शकता लवकर, तुमच्या हाकेला येतील. पण घरच्या लोकांना आणणं किती कठीण काम आहे. पण भगवंतानी तेच सांगितलं की घरच्या कुटुंबांनाही धम्म दिला पाहिजे. आणि काही उपासक उपासिका म्हणता ऐकत नाही, येत नाही. विशाखा मातेला 7 वर्षामध्ये धम्म मिळाला, नागसेन भंतेजीला 7 वर्षात भिक्खू बनले, राहुल 7 वर्षात, शिवली 7 वर्षात, सोपाक आणि सुप्रिय 7 वर्षात, दप्पमल्ल पुत्त नावाचा भिक्खू 7 वर्षात. 7 वर्षापासून आजही बौद्ध राष्ट्रांमध्ये ही पद्धत चालू आहे. म्हणून बौद्ध धम्म तिथे जिवंत आहे आणि चांगल्या पद्धतीनं ऊर्जित अवस्थेमध्ये आहे का नाही? आपल्या मुलाला साधं मागे पाय करून बसता येत नाही. वंदनेमध्ये बसण्याचा सगळ्यात मोठा त्रास आपल्या लोकांना असते. तरुण मुलींना श्रद्धा नाही, आहे का नाही? कारण ती श्रद्धा आपण पेरली नाही, मुलींमध्ये पेरली नाही, आणि आपण त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून दिली नाही की बाबासाहेबांचे किती अनंत उपकार आहे आपल्यावर, आहे का नाही? ज्यांनी बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव ठेवलेली आहे, बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड नाही करतायत. आपल्या अंगावरचे कातडे सोलून जरी दिली ना तरी बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड करता येत नाही, पण जाणीव मात्र ठेवता येते. आणि बाबासाहेबांनी जे काम सांगितलं आहे ते काम बाबासाहेबाचं आपल्याला आपल्या परीनं जे आपल्या वाट्याला आलाय ते आपण प्रामाणिकपणे जर केलं ना तर खरोखरच बाबासाहेबांच्या या धम्म कार्यासाठी आपलं जीवन सार्थकी झालं आहे याचा आपल्याला अभिमानास्पद मरण येईल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती घटना सांगतो, म्हणजे मद्य व्यापाराची, देह व्यापाराची, आणि या ठिकाणी थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला असताना ती घटना सांगतो मी, हे मद्य व्यापार सांगत आहोत, थांबतो या निषिद्ध व्यापारापैकी. तर बाबासाहेब मुंबईला असताना कामाठीपुरामधली घटना आहे. कामाठीपुरा नाव ऐकलं का तुम्ही? कामाठीपुरा मुंबईतला? बरं जाऊ द्या, तुम्ही नागपूरचा इतवारा म्हणून शब्द ऐकलं असेल, तुमच्या लक्षात येत असेल, किंवा पुण्यामध्ये बुधवारपेठ नाव ऐकलं असेल, आहे का नाही? तसंच मुंबईमध्ये कामाठीपुरा एरिया आहे. कामाठीपुरा, त्याच्यावर एक सिनेमा आला होता, तो गंगूबाई काठियावाडी, आहे की नाही? तर कामाठीपुरा नावाचा मुंबईमध्ये आजही तो एरिया आहे. तर बाबासाहेब त्या एरियामध्ये, म्हणजे तिथून जात असताना बाबासाहेबांना नाश्ता आणि चहाची, म्हणजे रायटिंग स्पीचेस मधली गोष्ट आहे ही, नाश्ता आणि चहा. आता ते हॉटेल जे आहे रस्त्यावर होतं ते फेमस हॉटेल होतं, प्रसिद्ध हॉटेल होतं त्याच्यामध्ये. आणि बाबासाहेब जिथे जास्त लोकांची गर्दी असते तर आपण स्वाभाविकपणे तिथे जातो ना. तर बाबासाहेब त्या हॉटेलमध्ये अधूनमधून जायचे कधी कधी तरी, त्या कामाठीपुरातल्या परिसरामधल्या, त्या कामाठीपुरातल्या मुंबईच्या. तर बाबासाहेब त्या हॉटेलमध्ये गेले, आपल्या सहकाऱ्यांसहित गेले, गाडी थांबवली आणि हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये त्यांच्या टेबलवर चहाचे ग्लास वगैरे जे काय आलं ते, आणि नाश्ता वगैरे, वडापाव वगैरे जे काय असेल ते त्यांच्या समोर आलं टेबलवर. आणि बाबासाहेबांनी तेवढ्यात काय झालं, आता जसं मी इथे बसलेला आहो तर बाबासाहेबांचे सहकारी आणि बाबासाहेब या पद्धतीने ते बसून आहे. आणि तेवढ्यातच काय झालं, बाबासाहेब आता ज्या पद्धतीने मी असं बसून आहोत, तिकडून दरवाजातून, हॉटेलच्या दरवाजातून काही 4 ते 5 बायांचा घोळका बाबासाहेबाला येताना दिसला. आता लक्ष तर जातोच ना, आपण कुठल्या हॉटेलमध्ये जरी गेलं तरी आपलं लक्ष इकडे तिकडे असते, कोण येत आहे थोडंफार तरी आपण लक्ष देतोच. आता बाबासाहेब असेच बसलेले आहे माझ्या पोझिशन सारखे. तर तिकडून दरवाजाकडून त्यांना 5 ते 6 बाया येताना दिसल्या. त्यांचा भडक मेकअप आहे, साज श्रृंगार आहे, दागदागिन्यांनी मडलेले आहे. मी देह व्यापार सांगत आहोत, बुद्धाने निषिद्ध व्यापार सांगितलाय सम्यक आजीविकेमधला. तर त्या भडक मेकअप केलेल्या, सोन्याच्या दागदागिन्यांनी मडलेल्या त्या बाया,
आणि साज श्रृंगार केलेल्या आणि भारी भारी वस्त्रांमध्ये त्या साड्यामध्ये त्या स्त्रिया होत्या आणि अशा पुरुषी स्वभावानं माणसासारख्या आल्या आणि काय म्हणताय, वडापाव लावा, चाय लावा, असं माणसाच्या स्वभावासारख्या अशा 5 ते 6 बाया नट्टापट्टा करून साज श्रृंगार करून सोन्याने पूर्ण मडलेल्या होत्या, भारी भारी साड्या होत्या त्यांच्या अंगावर, छान मेकअप केलेला आणि भडक मेकअप केलेल्या त्या स्त्रिया होत्या. लक्षात घ्या, बाबासाहेबांचं लक्षच आहे, त्या आल्या आणि पुरुषी स्वभावासारख्या माणसासारख्या त्या हॉटेलवर बसल्या, त्या ह्याच्यावर टेबलवर वगैरे बसल्या आणि त्यांच्या समोर मग ते जे काय नाश्ता वगैरे आहे, जे चाय आहे, पाणी वगैरे ते आलेलं आहे. तर बाबासाहेबही नाश्ता घेत होते आणि बाबासाहेब अंतर्मुख झाले. अंतर्मुख म्हणजे बाबासाहेबांनी बघितलं ह्या स्त्रिया कोण आहे, कामाठीपुऱ्यामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या, देह व्यापार करणाऱ्या स्त्रिया. हे बुद्धानं सांगितलंय, देह व्यापार वेश्या व्यवसाय करणं चुकीची गोष्ट आहे. तर बाबासाहेबांनी बघितलं आणि बाबासाहेबांनी विचार करत होते, म्हणजे नाश्ताही करत होते, सहकारी बसले ते विचार करत होते की बाबासाहेबांना ह्या भडक मेकअप मधल्या सोन्या नाण्याने मडलेल्या चांगल्या उंच साड्या घातलेल्या आणि खूप सुंदर त्या स्त्रिया, तर बाबासाहेबांना आपल्या अस्पृश्य समाजातील, हीन दीन समाजातील आपल्या स्त्रियांचे चेहरा डोळ्यासमोर आला. म्हणजे कोणाचा? आपला, तुमचा, आपल्या पूर्वजांचा, आपल्या समाजातील स्त्रियांचा चेहरा डोळ्यासमोर आला, झळकला बाबासाहेबांच्या. कसा झळकला? माझी जी अस्पृश्य समाजातील, हीन दीन समाजातील माझी भगिनी, माझी स्त्री, माझी बहीण, माझी आई, जिच्या अंगावर एकही सोन्याचा फुटका मणी नाही, जिच्या अंगावर पेशवा पैठणी नाही, भारी भारी साडी नाही, जिच्या डोक्याला तेल नाही आणि केस लावायला साधा कंगवा नाही आणि डोक्याला लावायला तेल नाही, तिच्या अंगावर सोन्याचा एकही फुटका मणी नाही, भारी साडी नाही, तिचे केस विस्कटलेले आहे, डोक्याला लावायला साधं तेल नाही, तिच्या अंगावर काहीच नाही. परंतु माझ्या समाजातील स्त्रियांच्या अंगावर दागिना नसेल, तिच्या डोक्याला तेल नसेल, तिचे केस विंचरलेले नसेल, तिच्या अंगावर मेकअपचं सामान नसेल किंवा तिच्या अंगावर भारी साडी नसेल, लुगडं नसेल, परंतु माझ्या समाजातील स्त्रियांकडे काय आहे? शील नावाचा दागिना आहे. बाबासाहेबांना आपल्या समाजातील स्त्रियांच्या चेहऱ्याची आठवण झाली. म्हणजे कारण बाबासाहेब सभेमध्ये जात होते ना प्रत्येक ठिकाणी. सोलापूरच्या भाषणामध्ये बाबासाहेब गेले, तिथल्या महिलांनी पाण्याच्या घागरीच्या घागरी बाबासाहेबांच्या पायांवर ओतल्या. लक्षात घ्या, पायावर ओतल्या. आणि बाबासाहेब त्या स्त्रियांना त्यांनी कसे तरी ते लुगडे, त्या काळातले असे फाटले तुटले 7-8 ठिगळ्याचे ते लुगडे घातलेले होते आणि त्यांच्या अंगावर, जुन्या बाबासाहेबांच्या रायटिंग स्पीचेस मध्ये त्यांच्या अंगावर कवड्याच्या, कथिलाच्या, लोखंडाच्या अशा माळा होत्या. तर बाबासाहेब म्हणतात त्यांना ते लुगडं असं फाटलं. तर बाबासाहेबांनी लुगडं कसं नेसायचं हे सुद्धा महिलांना शिकवलं, त्या भाषणामध्ये आहे. आणि बाबासाहेबांनी कथलाचं, लोखंडाचं घालण्यापेक्षा सोन्याचं घाला हे बाबासाहेबांनी सांगितलं, आहे की नाही? काळे धागे दोरे नाही, घालायचं असेल तर सोन्याचं घाला. सोन्याचं घाला म्हणजे तुम्हाला चांगलं शिकावं लागेल, मोठं व्हावं लागेल, आहे की नाही? आणि ह्या सगळ्या गोष्टी, गरिबीचं कधी समर्थन केलं नाही बुद्धानंद बाबासाहेबांनी, आहे की नाही? पण सम्यक आजीविकेतून, सम्यक आजीविका जी मी तुम्हाला शिकवतो, चांगल्या मार्गातून आपल्या घरी पैसे आले पाहिजे, चुकीच्या मार्गाने नाही, कुणाची फसवणूक करून नाही, लुबाडणूक करून नाही, साक्ष देऊन नाही, भ्रष्टाचार करून नाही, किंवा तांदळामध्ये खडे मिसळून नाही, तराजूमध्ये दांडी मारून नाही, समजलं का? दुधामध्ये पाणी टाकून नाही, किंवा काही भेसळ करून नाही. हे सगळं सांगितलं आहे सम्यक आजीविकेमध्ये. ह्या घटनापासून आपण ह्या सम्यक आजीविका, तर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की माझ्या समाजातील ज्या स्त्रियांची गोष्ट आहे की नाही, पण ह्या स्त्रियांना सुद्धा बाबासाहेबांनी त्या स्त्रियांना मार्गदर्शन केलं. त्याही स्त्रियांना, त्या वेश्या स्त्रियांना सुद्धा, देह विक्री करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा बाबासाहेबांनी मार्गदर्शन केलं. लक्षात घ्या. म्हणून शील हे खूप महत्वाचं असते आपल्या जीवनामध्ये. मग शीलाला जपा आपल्या जीवनामध्ये.
हे की नाही. एखाद्या स्त्रीच्या अंगावर, एखादी स्त्री खूप चांगली दिसायला सुंदर आहे, तिच्या अंगावर दागदागिने आहे, भारी भारी साडी आहे, मेकअप आहे, खूप पाहायला चांगली आहे, आणि रस्त्यानं जर तुमच्या समोरून गेली, तिथे 4 ते 5 बायाचा घोळका बसलेला आहे, दिसायला सुंदर आहे, चेहऱ्याला नाका डोळ्याला छान आहे, तिच्या अंगावर छान कपडे आहे, दागदागिन्याने मडलेली आहे, पण समजलं का काय म्हणतील त्या 4 महिला? ते बा म्हणते ती तशी आहे. आता ती तशी आहे ते तुम्हाला समजलंच असेल, आहे का नाही. आपल्याला असं कोणी लांछन लावू नये. पण एखादी स्त्री आपल्या डोक्यावर विळा घेऊन जात आहे, तिच्या डोक्याला तेल नाही, मळलेलं लुगडं आणि साडी आहे, कष्टाला जात आहे, मजुरीला जात आहे, पण तिच्याकडे शील आहे, तर कोणाचा डोळा उचलून ही करण्याची पाहण्याची हिंमत होत नाही. म्हणून आपलं शील जपा. समजलं का. शिलाच्या पलीकडे दुसरं काही नाही. बुद्धांना हेच सांगितलं नाही, शील शील हे सर्वश्रेष्ठ आहे. शील दागिना आहे, शील आपले रक्षण करते, आहे का नाही. म्हणून हे जे देह व्यापाराच्या संदर्भात, रमाईचं मी उदाहरण सांगतो 2 मिनिटं, की ते रमाई कोयबावाडी, दबकचाळ आणि त्या भायखळा स्टेशन सारख्या अशा एरियामध्ये राहिल्या रमाई, माता रमाई. अनेक लोक रमाईकडे येत होते, बाबासाहेबांचे काही मित्र सहकारी, आणि रमाईला म्हणत होते की हे घ्या ते घ्या. तर रमाईनं कधी कोणासमोर पदर पसरला नाही. आपण असं म्हणतो रमाई ही अडाणी होती, शिकलेली नव्हती, पण रमाई कादंबरी असं मध्ये उल्लेख आहे की रमाईनं सुद्धा पती बाहेर देशामध्ये शिकायला जात असताना तिने मात्र ज्या मुंबईच्या ज्या चाळीमध्ये राहत होत्या, ज्या मोहल्ल्यामध्ये वस्तीमध्ये राहत होत्या, तिथं दारूबंदीसाठी रमाईनं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे स्त्रियांना. असं नका समजू. दारूबंदीसाठी मार्गदर्शन केलं, दारूबंदीसाठी अनेक स्त्रियांना तिनं मार्गदर्शन केलं. तिकडं पती जरी शिकत असेल, पण स्त्रियांनी सुद्धा तिनं अनेक स्त्रियांना जमाव करून आपल्या मोहल्ल्यामध्ये, लक्षात घ्या. म्हणून स्त्री आज रमाई शिलाचा पुतळा आहे. 35 वर्ष जगली, रमाईला आपले आयुष्य मिळालं, पण रमाई आपली सर्वांची आई झाली. आज शिकली सवरली स्त्री, आपल्या समाजातली स्त्री, जी बाबासाहेबांच्या उपकारामुळे एवढं शिक्षण घेतलं, पण तिनं जर असं म्हणलं का मी तुमची रमाई बनतो, आता तुम्हीच घरी जा आणि म्हणा मी तुमची रमाई बनतो आणि तुम्ही बना माझे बाबासाहेब, तर बनवाल का? मग तुम्ही असं म्हणाल का अडाणी होती रमाई? एवढा मोठा बोधिसत्वाची जडणघडण, एवढा मोठा बाबासाहेब तिनं घडवला, आहे का नाही. म्हणून पण कशामुळे? तिच्यात शील होतं. बाबासाहेब जरी विदेशात असेल तरी तिनं आपल्या मुंबईमध्ये शिलाला किती जपलं हे रमाईकडून शिका, आहे का नाही. म्हणून मजबुरी वगैरे काही नसते. आपल्या आज म्हणतात ना आम्हाला मजबुरी पोटी सगळं, पण रमाईला किती दुःख होतं. पै पैसा जमवून तिनं काबाड कष्ट करून, इंधन काड्या गौऱ्या वेचून सगळं तिनं बाबासाहेबांच्या शिक्षणाला पाठवलं. मुंबई सारख्या ठिकाणा का नाही करतायत आज तुम्ही बघितलं ना, स्त्रियांना का नाही करत, पण रमाईने मात्र आपल्या शिलाला किती जपलं. म्हणून रमाईचा आदर्श घ्या, सावित्रीचा आदर्श घ्या सगळ्या महिलांनी, आहे का नाही. म्हणून घराघरामध्ये बाबासाहेब पुन्हा जन्माला यावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर घराघरामध्ये रमाई सारखी स्त्री जन्माला आली पाहिजे, जी आज शिकली सवरली बाई त्या बोधिसत्व बाबासाहेबाला घडवू शकत नाही, ते रमाईनं घडवलं. म्हणून रमाईचा आदर्श घ्या. हे 5 निश्चित व्यापार, याच्यावर खूप बोलता येईल, पण हे 5 निश्चित व्यापार सम्यक आजीविकेमध्ये सांगितलेले आहे भगवान बुद्धाने. म्हणून चुकीच्या मार्गाने धनसंचय करू नका, त्याचं सुख नसते, चिरंतन सुख नसते, हानी होत असते, लक्षात घ्या. म्हणून चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नये, धनसंपत्ती कमवू नये. भगवान बुद्धाने हे सम्यक आजीविकामध्ये, या निषिद्ध व्यापारामध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत. 5वा आहे विष व्यापार. विष व्यापार म्हणजे विचाराचं विष असते. विचाराचं विष असते का? विष म्हणजे तेच का? तर विषाचा सुद्धा व्यापार करू नये, हे सुद्धा भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी थांबतो. भवतु